नमस्कार. टॉप 10चा पहिला मी आभार मानतो, कारण आम्हाला दीपक कोटेकर या साहेबांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांचं नाव ऐकून हे भोवर साहेब आहेत, त्यांची न्यूज बघून आम्ही पुढे आलो आणि त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि दीपक कोटेगावकर आम्हाला चांगला न्याय देतील आणि त्यांनी जी आमची बाजू उचलून धरली त्यांचा मी आभार व्यक्त करतो. नमस्कार. मी 2017 पासून आमचा हा मॅटर चालू आहे. विनोद सुदाम पाटील. आम्ही कागदपत्रासाठी त्याच्याकडे गेलेलो, पण आम्हाला कुठेच काय न्याय मिळाला नाही. पण आम्ही दीपक कोटेकर साहेब यांचा न्यूज टॉप 10 न्यूज महाराष्ट्र ते ऐकून होतो. भुवड साहेबांची त्याने न्यूज लावलेली. नंतर आम्ही ठरवलं की आता हा निवडणुकीला उभा आहे, त्यामुळे आता आम्हाला जर निवडून आला उद्या तर आम्हाला तो घातक आहे. मग आम्ही बोललो की टॉप 10 महाराष्ट्रामध्ये न्यूज द्यावी आमची, की आम्हाला त्यांनी सहकार्य करावे. आणि दीपक कोटेकर साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं. आमची न्यूज एवढी हे झाली की आता त्यांच्यामुळे तो मान्य करतो 1,09,00,000 दिलेत म्हणून गोलांबडेंनी. आणि अनधिकृत बिल्डिंग म्हणजे आम्ही सिडको पासिंग सांगून तो आम्हाला आता परत न्यूज मध्ये सांगतोय पण की अनधिकृत बिल्डिंग आहे म्हणून, आणि त्याच बिल्डिंग मध्ये आम्ही राहतो आणि तो आम्हाला कागदपत्र द्यायला तयार नाही. काय म्हणणं आहे? तुमच्या वहिनी तुमच्यावरती आरोप करतायत, त्याचं काय स्पष्टीकरण कराल तुम्ही? नमस्कार. आपण आज टॉप 10च्या माध्यमातून 3-4 दिवसापूर्वी मुलाखत दिलेली. त्या मुलाखतीला अनुसरून काल विनोद सुदाम पाटील यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन मान्य केलं की संतोष गोलांबडे यांच्याकडून मी 6 रूम त्यांच्या बुकिंग केलेल्या 2013 पासून सिडको पासिंग प्रमाणे. त्याप्रमाणे मी 1,08,00,000 दिलेले पैसे, हे पण त्यांनी मान्य केलं. आणि दुसरी बाजू म्हणजे त्यांनी मला माझा मुद्दा होता की त्यांनी सिडको पासिंग बोलून मला अनधिकृत बिल्डिंग मध्ये जागा दिली. आता ते सुद्धा त्यांनी मान्य केलं इथे अधिकृत बनतच नाही, अनधिकृत बनते, हे ते सुद्धा त्यांनी मान्य केलं. हे दोन प्रश्नाची उत्तरं आलीत मला त्यांच्याकडून. आणि दुसरं काय तुम्हाला विचारायचं ते तुम्ही विचारू शकता. आता तुम्ही काय सांगाल? काल त्यांनी जो काही स्पष्टीकरण दिलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? स्वतः तो बोलतोय की आम्ही 1,09,00,000 घेतलेत म्हणून, आणि आम्हाला तेव्हा त्यांनी सांगितलेलं सिडको पासिंग आहे आणि आता बिल्डिंग अनधिकृत आहे म्हणून बोलतोय. तो स्वतः मीडिया समोर बोलतोय. मग आम्ही कागदपत्र मागत होतो त्याच्याकडे. मग माझी जाव त्रिशा गोलांबडे त्याच्याबरोबर गेली, ती पण तेच सांगते की आमचे कागदपत्र द्या. मग आम्ही कुठं वेगळं बोलतो? आमचं पण म्हणणं तेच आहे, आमचे कागदपत्र द्या. मग या विषयावरतीच त्यांनी मला मारझोड केली 2021 मध्ये कोरोनाच्या टायमामध्ये. त्यांच्या ऑफिसमध्ये पेपर मागायला गेले असता कारणास्तव बोलतो तुला पेपर वगैरे देणार नाही. तेव्हा जर त्यांनी पेपर दिला असतं तर एवढा विषय मारला नसता. आणि ह्याच्या विषयावरती मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिकडे पण आमचं काय झालं नाही. आणि मी माध्यमांसमोर येण्याचं कारण म्हणजे मी खूप इकडे तिकडे आज 2021 पासून खूप इकडे तिकडे धावते, पण मला कुठे न्याय मिळाला नाही. पण मी माध्यमांसमोर आलो आणि मला आज त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की तुमच्यामुळेच मला आज न्याय मिळाला आहे. आणि दुसरी गोष्ट मध्ये त्रिशा सांगते की यांनी आमच्या नावावरती रूम नाही. बरोबर ती बोलते की आमच्या नावावरती अजून एक सुद्धा रूम त्यांनी केलेली नाहीये. आणि दुसरा आता काय प्रश्न तुम्हाला असं विचारू शकता? आता उद्या निवडणूक आहे, काय सांगाल? आता उद्या निवडणूक आहे, बरोबर आहे तुमचा प्रश्न एकदम रास्ता आहे. आता आज हा नगरसेवक नसताना हा मला मारझोड करून दमदाटी करून सांगतो की तू इथून निघून जा वगैरे. आणि उद्या जर नगरसेवक झाला तर माझ्या जीवाचा बरवाट होईल. ह्याला कोण जबाबदार आहे? ह्याला आता आपण सामान्य माणसाने विचार करायला पाहिजे. वोट कोणाला द्यायचं?